शुभ दुपार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोलगेट ग्राउंड येथे। हे दोन संघ आहेत, वसीमबाई फॅन क्लब, रितेश पाटील, प्रसन्ना पाटील, अक्षय पवार, करण मोके, विकी भोईर, अंगद पाटील, मयूर वाघमारे, अमित पाटील, धीरज भोईर, अक्षय पाटील, योगेश पवार। दुसऱ्या बाजूला स्काय रेडर भटवाडी, वैभव पाटील, मोहित, रवी गुप्ता, राहुल कश्यप, शिवाजी पाडेकर, महेश येवले, निमेश रेडकर, आदर्श, जतन ठक्कर, भावेश शेलार आणि रोहित खरात। आपण बघत आहात धर्मवीर चषक 2025 पहिला दिवस, सामना क्रमांक 5। मंचावरचं दृश्य तुम्ही बघत आहात। कुणालबाई सरमळकर यांना दाखवले जाते आहे। गौरवजी दुबे ज्यांनी आताच बक्षीस वितरण केलं, कलाताई दाखवले जात आहेत। त्याचप्रमाणे सर्व इतर मान्यवर। मगाशी आपण जात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना 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 जे 4 अक्षर आहे, शिस्तबद्धता, वचनबद्धता, सेवा आणि नागरी संरक्षण, असे शिवसेना हे 4 अक्षर आहेत। आणि काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा ध्येय धोरण सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी जबरदस्त कामगिरी करत आहेत। कोरोना असो, कोरोना नसो, आणीबाणीची परिस्थिती असो, आणीबाणीची परिस्थिती नसो, काम रोजच करायचं आहे आणि सोपं करत राहायचं। निमेश रेडकर आणि भावेश शेलार दोन आघाडीवीर। 5 षटकांचा सामना प्रथम फेरीतला। यातून जिंकणारा संघ MUCC संबलपूर ओडिशा या संघासमोर खेळणार, ज्यांनी आत्ताच भव्य विजय नोंदवला, पराभूत केलं ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरला। प्रेक्षकांची मोठी संख्या आज आपल्यामध्ये उपस्थित आहे। वसीमबाई फॅन क्लब अंगद पाटील 12वा खेळाडू पाठवून द्या प्लीज। वसीमबाई फॅन क्लब MM रायगड ग्रामीण। या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आभारी आहोत। देव फ्रेंड्स, थंडर, स्पोर्ट्स फ्लॅग्स, गणेश देठे, फोर्स स्पोर्ट्स, रोहन गुप्ते, प्रोलिंग स्पोर्ट्स, विपुल पांडुलकर, SSS लाईव्ह, शैलू पाटील आणि पराग पाटील, मयूर स्पोर्ट्स, राजू भालेकर। प्रथम षटक घेऊन येतोय विकी भोईर, धारावीचा खेळाडू। जेव्हा आपण पनवेलला जातो तेव्हा एक बेलापूर नंतर स्टेशन लागते, सी वुड्स धारावे, इथून हा खेळाडू उदयास आला। केतन भोईर म्हणा, विकी भोईर म्हणा, खूप मोठी नावं। सी वुड्स धारावेचा जेव्हा क्रिकेटचा उल्लेख होईल त्यावेळेला मात्र निमेश रेडकर उत्कृष्ट फलंदाज आहे आणि भावेश शेलार स्वतः लिटल वंडर्स क्रिकेट अकॅडमीचा तो प्रशिक्षक आहे। भावेश शेलारचे व्हिडिओज भरपूर धुमाकूळ घालतायत फेसबुक आणि इंस्टाग्रामवर। पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर टोलावून मारलेला फटका, टायमिंग उत्कृष्ट आणि हा षटकार। सर्वर मोहम्मद साहेबांचं, ऑल इंडिया सेक्रेटरी एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन, मोहम्मद सरवर साहेब आपलं हार्दिक स्वागत धर्मवीर चषकामध्ये षटकाराने। वाईट चेंडू +1, धावसंख्या झाली 8। निमेश रेडकर 6 धावांवरती खेळतोय। विकी भोईर चांगली गोलंदाजी याचा मार्फत गेले 5 वर्ष आपण बघतोय। लेट आलोक महेश्वरी स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तो उदयास आला भोपाळला, त्याने ते पारितोषिक जिंकलं होतं। ओव्हरपिच चेंडू आणि फ्लॅट 6 अगदी कॅमेरामॅनच्या कक्षामध्ये
महत्वाचा होता आणि त्यांनी तो स्टंप टू स्टंप चेंडू केला आणि तिथे निमेश बरसला. राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका बघायला मिळतोय आपल्याला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण झाली आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने अजून एक चोरटी धाव. अंगद पाटील स्वतः बॅकअप करतायत संघनायक. धावसंख्या 16. 16 संघाचा सहभाग असलेली ही बाद पद्धतीची नॉकआउट टुर्नामेंट, धर्मवीर चषक, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आठवणींना उजाळा. वानखेडे स्टेडियममधील जे पत्रकार कक्ष आहे त्यांना साहेबांचं नाव देण्यात आलेलं आहे. एक धाव घोषित. धावसंख्या पोहोचते ती आता 17वर. चांगले ग्राफिक्स प्रोलिंग स्पोर्ट्सचे. सामना सुरू झाला की लोक बोलतात प्रोलिंगची लिंक कधी येते, आणि प्रोलिंगची लिंक जेव्हा येते तेव्हा प्रेक्षकांमध्ये एक जल्लोष, आनंद व्यक्त केला जातो. गेल्या काही वर्षामध्ये चांगली प्रगती विपुल पंडुलकर यांनी केली आहे. धावसंख्या 17. निमिष रेडकर 4 चेंडू 15, 22 शेलार 0. विकी भोईरचे महागडा षटक आणि डोक्यावर ना चेंडू गेला की नाही त्यासाठी थर्ड नंबर रेफर केलाय रमाकांत पवार यांनी. तिसरे पंच नासिर शेख. प्रत्येक खेळाडूला फोर्सचा टी शर्ट देण्यात आलाय ज्यावर लोगो आहे. आणि पहिला बाउन्स आहे का सेकंड बाउन्स आहे? पहिला आहे. इट्स अ नो बॉल. फ्री हिट. रमाकांत पवार नो +1 आहे का? रमाकांत पवार +1 आहे. थँक्यू. 3 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक असणारी ही स्पर्धा. यावेळेला शॉट ऑफ द आफ्टरनून. काय जबरदस्त फटका मारलाय. अप अँड अबोव्ह साठी तो क्रिकेट खेळतो आणि प्रशिक्षक आहे वैभव सावंत, धनंजय तोंडवलकर, निमेश रेडकर असे काही खेळाडू इमर्क फार्मास्युटिकल्सच्या माध्यमाने ज्याने पूर्ण मुंबईचं लेदर क्रिकेट गाजवलं. फार्मास्युटिकल शील्ड भरपूर वेळा ज्याने जिंकली. खास करून अजंता फार्मास्युटिकल्स आणि मर्क फार्मास्युटिकल्स मधले लढती रंगायच्या एकेकाळी. धावसंख्या झाली 24. निमेश रेडकर 21 धावांवरती नाबाद खेळतोय. पावेश शेलारला अजून एकही चेंडू खेळता आला नाही. उजवी डावी जोडी मैदानामध्ये. यावेळेला कडक फटका.
होतात ते काढणारा संघ आहे स्काय रायडर्स. स्काय रायडर म्हणजे आकाशात फिरणारा आणि स्काय रायडर आला आणि आकाशात ढग आले आणि पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. धावांचा पाऊस पडतोय आणि पाण्याचे थेंबाचा पाऊस पडतोय. निमेश रेडकर, अंगद पाटील नवीन षटक घेऊन येत आहेत. अगदी सकाळपासून तर योगेश पवार यांचं आणि पावसाचं एक घट्ट नातं आहे. मयूर वाघमारे जे व्लॉग बनवत असतात, कतार असो का कांदिवली असो, देवत असो का देहू रोड असो, मयूर वाघमारे आणि या भव्य बलून तुम्ही बघत आहात. या स्पर्धेला एक वेगळी ओळख देणारा जबरदस्त ब्रँडिंग या स्पर्धेची. लोकांना काय हवंय ते आपण दिलं पाहिजे याची जाणीव कुणालभाई यांना आहे. प्रत्येक टी शर्टवर तुम्ही बघत आहात सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा फोटो तुम्ही बघत आहात आणि टी शर्टच्या मागच्या बाजूला कुणालभाई सरमळकर यांचे फोटो तुम्ही बघत आहात. भगवा झेंडा आणि काय फलंदाजी केले निमेश रेडकरने. आली लहर केला कहर अशी फलंदाजी निमेश रेडकर यांची. धावांची अवाढव्य संपत्ती असलेला हा फलंदाज. आणि जेव्हा षटक संपलं तेव्हा आकाश जांगीड तिथे पोहोचला होता, कारण शेवटी तोही घाटकोपरचा. निमेश रेडकर आणि भावेश शेलारला त्याने सांगितलं असेल, भावा दुसऱ्या डावामध्ये मी पण आहे, मी पण काढेन धावा. स्काय रायडर्स, अक्षय पाटील मोन्या, वसीमबाई फॅन क्लब NN रायगड ग्रामीण हा संघाची गोलंदाजी आहे. नाणेफेक जिंकून अक्षय पवार, अक्षय पाटील दोन या संघामध्ये. मयूर वाघमारे आज राखीव खेळाडू आहे. यावेळेला पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि टोलावून मारायचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि हा उत्तुंग षटकार. भावेश शेलार स्वतः प्रशिक्षक आहे, त्याला माहीत आहे. तो मुलांना कोचिंग करत असताना पण असेच धडे शिकवत असतो आणि अगदी डोळ्यांच्या खाली हा चेंडू होता आणि धावांचा पाऊस बघायला मिळतोय. धावसंख्या झाली 36. आजच्या दिवसात 106 धावांचा उच्चांक आपण पाहिला मगाशी. रायझिंग डिलिव्हरी, अगदी फुटबॉलच्या गोलकीपर सारखं विकेट किपरला काम करावं लागलं होतं. वाईट बॉल 1 पर ओव्हर. अंपायर अरुण आंबोकर यांनी इशारा दिलाय. धावसंख्या 37. धर्मवीर चषक पहिला दिवस, 5वा सामना. आज 7 सामने, उद्या 8 सामने. आणि यावेळेला हुक केलाय, चेंडू जातोय तो गोशांकित क्षेत्रामध्ये. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी कामाकी बाईक तुम्ही बघत आहात, ई बाईक, प्रदूषण रहित. धावसंख्या 38. निमेश रेडकर 7 चेंडू 27 धावा. यावेळेला वेगवान चेंडू होता. चेंडूची गती, चेंडूची दिशा आणि चेंडूचा टप्पा हे 3 महत्त्वाचे घटक असतात. टप्पा चांगला पाहिजे, दिशा चांगली पाहिजे आणि गती चांगली असेल तर एक चांगला लीगल बॉल तुम्ही करता. हाफ ट्रॅकर बॉल परत एकदा हुक केलाय. चेंडू झाडामध्ये. 22ची बॅट त्या पांढऱ्या चेंडूवर अशी सवार झाली जसं एखादा राजकुमार पांढऱ्या घोड्यावर सवार होत असतो. तंत्रशुद्ध फलंदाजी, शैलीदार फलंदाजी आज दिनू कांबळे यांच्याकडून बघायला मिळाली आपल्याला. आणि शास्त्रशुद्ध फलंदाजी विशारद पगारेची आपण बघितली.
अजून एक चांगला चेंडू अगदी कानाच्या बाजूने गेला. बॅडमिंटन शॉट मारायचा प्रयत्न होता मात्र नो बॉल, फ्री हिट. अंपायर अरुण आंबोकर. आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय. ऊन आणि ऊन मध्ये पाऊस. रेन इज फॉलिंग छमा छम छम. बैट्समैन ने 6 मारा, गिर गए हम. पावसाचा उल्लेख सुद्धा बॉलिवूड चलचित्र आणि मराठी चलचित्रामध्ये आपण बघत आलेले आहोत गेली कित्येक वर्ष. राज कपूर नर्गिसचं ते गाणं अमर झालं. स्काय रायडर मागील वर्षाचे उपविजेते, यावर्षी विजेतेपद पटकावायचा वज्र निर्धार. नो बॉल दिला गेलाय थर्ड अंपायर मार्फत. सामना जिंकण्याचा वज्र निर्धार करून मैदानाच्या आत उतरलेत स्काय रायडर्स. तर दुसऱ्या बाजूला अंगद पाटील आणि संघ गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानाच्या आत उतरलेत. यातून जिंकणारा संघ MUCC संबलपूर ओडिशा या संघासमोर क्वार्टर फायनल खेळणार. त्यातून जिंकणारा संघ सेमी फायनल खेळणार आहे. यावेळेला अगदी आरामशीर त्या चेंडूला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. गोलंदाज पण विचारताय तसे षटकार लागले तर मैं क्या करूं. भावेश शेलार 14 वर खेळतोय. 46 धावा. मोन्याचा पुढील चेंडू आणि यष्टनच्या समोर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून 1 धाव पूर्ण केली गेली. थोडासा पाऊस असल्या कारणाने अगदी सावध पवित्र घेऊन खेळावं लागणार आहे. कारण पावसाच्या थेंबावर जेव्हा चेंडू पडतो तेव्हा वेगाने येतो. षटक संपतायत 2:47 धावा. पहिल्या षटकात 30, दुसऱ्या षटकात 17 धावा. निमेश रेडकर 7 चेंडू 27, भावेश शेलार 7 चेंडू 15. दोन षटकामध्ये 47 धावा. या स्पर्धेच्या आयोजन समितीमधील जर म्हणायचं झालं तर आम्ही आभारी आहोत. शांतनू गायचूर, चंद्रकांत शेटे, लीलाधर सालियन, रितेश पांडे, संतोष सुर्वे, संते आणि त्यांच्या सहकारी. शांतनू गायचूर म्हणजे काय? शांतनू गायचूर म्हणजे पोइट्री इन मोशन. म्हणजे एखादा हरणासारखी त्याची गोलंदाजीची ॲक्शन असायची. उमेश मांजरेकर आणि शांतनू गायचूर ही एक अशी जोड गोळी होती जिचा आदरयुक्त दरारा होता. उमेशला भरपूर वेळा बक्षिसं मिळायची. शांतनू कधी कधी झाकोळला जायचा. परंतु शांतनू हा ग्रेसफुल, म्हणजे शांतनूला बॅटिंग करताना बघणं म्हणजे स्वर्गातल्या इंद्रासाठी दुर्लभ दृश्य असायचं. प्रत्येक रविवारी लेदर बॉल क्रिकेटमधले पेपरचे कटिंग शांतनू उमेशचे असायचे. अंगद याचा नवीन षटकातील पहिला चेंडू, त्या चेंडूला पुल केलाय. 1 धाव. डिक्लेअर्ड. रबर बॉल, टेनिस बॉल मगाशी उल्लेख झाला. संकल्प फाउंडेशनच्या मॅचलेस गेम्स अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पावसाळी स्पर्धेचा पार्ले टिळकच्या मैदानावर जी स्पर्धा झाली, उमेश मांजरेकरने पहिली गाडी मारुती कार जिंकली. धावसंख्या 48 आणि आज तो वसा टिकवून ठेवलाय मुंबईकरांनी.
48 धावा, तृतीय षटक. 5 षटकांचा हा सामना आहे. प्रथम फेरीतला द्वितीय फेरीतला सामना 6 षटकांचा असेल. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा. टेनिस क्रिकेटचे लाडके प्रेक्षक स्पर्धेसाठी खाणाखुणा शोधत असतात. मैदानामध्ये उपस्थित आहेत. 48 तृतीय षटक. गती परिवर्तन आणि फलंदाजाच्या शरीरावर तो चेंडू टाकण्यात आला होता. स्टंप टू स्टंप. जेव्हा तुम्ही सरळ चेंडू करता तेव्हा तुम्ही वाईड चेंडू करत नाही, ही महत्त्वाची बाब आहे. अवांतर धाव अजिबात आली नाही आहे या षटकामध्ये. 3 चेंडूमध्ये एकच धाव दिली अंगदनी. वेगवान चेंडू हा अंगद आहे. चेंडूचा टप्पा, दिशा, गती तिन्ही त्याच्याकडे धुणी भांडी करतायत. लेग बायची एक धाव. धावसंख्या पोचते 49 वर. बिनबाद. दोन्ही फलंदाजांनी पाया रचलाय आणि त्याच्यावर कळस चढवायचं काम इतर फलंदाज आणि गोलंदाज करतील त्यात अजिबात शंका नाही आहे. 49 धावा. स्काय रायडर हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. वसीमबाई फॅन क्लब अँड स्पोर्ट्स रायगड ग्रामीण गोलंदाजी करतोय. फुलर लेनचा चेंडू. कर्णधार कसा असावा तर कर्णधार अंगद पाटील सारखा असावा जो दाखवून देतोय गोलंदाजांना गोलंदाजी कशी करावी. परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्याला अनुकूल कशी बनवायची. फक्त एक धाव या षटकामध्ये. यावेळेला पुलचा फटका आणि चेंडू जाणार आहे स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून. 6 धावांसाठी दमदार षटकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा झालेत. तो नया ओवर करेंगे धीरज भोईर. आप देख रहे हैं धर्मवीर चषक 2025. शिवसेना विभाग क्रमांक 7 और विभाग प्रमुख सम्माननीय कुणाल भाई सरमलकर एवं देव फाउंडेशन की ये पेशकश है. 31वां साल है और हर साल निरंतरता से ये प्रतियोगिता बड़ी होती गई. एक ब्रांड बन गई है ये टूर्नामेंट धर्मवीर कप. 3 ओवर के बाद स्कोर 55. नए ओवर की शुरुआत धीरज भोईर द्वारा. धीमी गेंदी, बहुत बढ़िया रिलीज. लेफ्ट आर्म स्पिन गेंदबाज. 27 पर खेल रहा है निमेश रेडकर. 22 पर खेल रहा है भावेश शेलार. स्कोर 55. चौथे ओवर का आगाज हो चुका है. किसी भी कीमत पर 75 के अंदर स्कोर को रोकना चाहेंगे. स्कोर 55. सड़क पर पटाखे फूटे और पिच के ऊपर भी पटाखे फूट रहे थे जो शांत हुए हैं. स्कोर 55 विदाउट एनी विकेट्स. पारी का चौथा ओवर. 5 ओवर का मुकाबला है. धीरज भोईर स्टंप के करीब आकर ओहो स्नॉटर बॉल. क्या बढ़िया टप्पा था गेंद का. बल्लेबाज को जागते रहो का आदेश देती हुई बॉल गई विकेट कीपर के पास.
4 डॉट बॉल, ऑडी का लोगो बन गया, 4-0, 0-0-0-0 और धीरज भोईर बन गया हीरो। इस बार ऑन दी अब खेला है और ये बॉल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। सर या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी धर्मवीर चषकासाठी धर्मवीर सिनेमामधील सिनेमा कलावंत शिवसेना सचिव चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार सरांचे या ठिकाणी आगमन होत आहे। दुनियादारी धर्मवीर आणि विविध सिनेमांमधून ज्यांचा अभिनय आपण पाहिला, चित्रपट सेना अध्यक्ष शिवसेना सचिव सुशांत शेलार यांचं आगमन होत आहे धर्मवीर चषकासाठी। कुणालभाई सरमाळकर कामगार उदय सम्राट तथा डॅशिंग कार्यतत्पर विभाग प्रमुख विभाग क्रमांक 7 यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा, देव फ्रेंचची स्पर्धा, सुशांत शेलार सरांचं आगमन, हार्दिक स्वागत। ओ टू कॉम बॉक्स। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। 4 षटकांचा खेळ संपलाय। 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा। पहिल्या षटकात 30, दुसऱ्या षटकात 17, तिसऱ्या षटकात 8, चौथ्या षटकात 7, शेवटच्या षटकामध्ये 5 ते 6 धावा खर्च होतील का? गोलंदाज अंगद पाटील यांचा नवीन षटकातील पहिला चेंडू, 1 धाव पूर्ण करतोय भावेश शेलार। एकही गडी असून बाद झाला नाहीये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी चाचपडून खेळायचं, नंतर स्थिर स्थावर व्हायचं अशी फलंदाजी। रत्नागिरी स्टेशनवरनं तुम्ही जेव्हा गणपतीपुळे मंदिराकडे जाता तेव्हा रस्त्यामध्ये एक बोर्ड आहे, अक्षर कळे अपघात टळे। इथे पण तसंच आहे, चेंडू कळे विकेट टळे। चेंडू व्यवस्थित ओळखतायत, चेंडू कळतायत आणि विकेट बाद झाल्या नाही आहे। 63 धावा बिनबाद। 34 वर निमेश रेडकर, 23 वर भावेश शेलार। यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका आणि धावा झालेत। शेवटचं षटक आहे, अंगद राऊंड द विकेट येतोय, मात्र वाईट +1। गोलंदाजी निष्प्रभ आणि तुकार वाटत असल्याना अंगदने एक चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता कुठेतरी अंगद सुद्धा चुकतोय। धावसंख्या झाली 71। अविस्मरणीय आणि संस्मरणीय अशी ही स्पर्धा, डोळ्यांचे पारणे फेडणारी। 16 संघ 1 विजेता। परत एकदा लाईन व्यवस्थित नसल्या कारणाने वाईड बॉल दिली जाते। 72 धावा झालेत। तसेच या ठिकाणी श्री साई स्पोर्टचे सर्व्हिस सर्वा शैलेजी पाटील सरांचे या ठिकाणी आगमन झालंय, हार्दिक असं स्वागत असेल। जबरदस्त लाईव्ह स्ट्रीमिंग। मागील आठवड्यातच इथे ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची स्पर्धेचं जबरदस्त लाईव्ह स्ट्रीमिंग त्यांच्या मार्फत किट स्पॉन्सर केल्या होत्या। एक धाव घोषांकित 73। मागे घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, परंतु ह्या धावा सुद्धा महत्त्वाच्या असतात, कारण कंपल्सरी चेस आहे, म्हणजे चेस करणाऱ्या टीमने 1 धाव जास्त काढावी लागणार आहे, हे विसरता कामा नये। धावसंख्या 73। शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत। प्रथम डावातले
निमेश रेडकर 41 वर. यावेळेला रॉकेटच उडवलाय, मात्र हातातनं झेल सुटलाय. अगदी सीमारेषेवर तो झेल घ्यायचा प्रयत्न होता. धावाच्या रूपाने गडी बाद होणार आणि 2 धावा पूर्ण झालेत. तिसरी धाव घेत असताना धावबाद होऊन परततोय भावेश शेलार. 23 धावांची खेळी त्यांची संपुष्टात येते. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. जसा येवले अमृततुल्यचा चहाचा झुरका असो तसा झुरका महेश येवले आपल्या बॅटिंगमध्ये दाखवणार का? गोटभर नव्हे तर पोटभर. बॉटमहँडचा वापर करत ऑन ड्राईव्ह. धावाची संधी हुकली आहे. एकेरीला दुहेरी धावामध्ये ते परावर्तित करतील. धावसंख्या झाली आहे ती आता 2 धावांनी पुढे सरकणार आहे. तिसऱ्या पंचांची मदत स्ट्रायकर यांचे पंच अरुण आंबोकर यांनी मागितली आणि पंच नासिर शेख हे निर्णय देतील. मात्र 5 षटकांचा खेळ संपला आहे. आपण थांबले आहोत फायनल स्कोअरसाठी, कारण बाद आहे की नाही ते आपल्याला समजेल. परंतु वसीमबाई फॅन क्लब NN रायगड ग्रामीण संघ याला खूप मेहनत करावी लागणार आहे. माफक लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 30 धावा आल्यानंतर जास्त धावा अपेक्षित होता. कमबॅक केला आहे. आकाश जांगीड चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि आकाशाने आकाशाला गवसणी घालणारे जर फटके मारले. योगेश पवार सोमवार असो वा रविवार वा शनिवार जो करतो चेंडूवर वार योगेश पवार याच्यासारखा खेळाडू या संघामध्ये आहे. म्हणजे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे, परंतु खेळपट्टीवर उभं राहावं लागणार आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे सन्मान या ठिकाणी घेत आहोत आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सरवर मोहम्मद साहेब या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी सरवर मोहम्मद साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा एक सन्मान या धर्मवीर चषकाच्या माध्यमातून इकडे करत आहोत आपण. कुणाल तळमळकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. अखिल भारतीय एअरपोर्ट मध्ये खूप मोठं काम आहे मोहम्मद सरवर साहेबांचं आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. धर्मवीर चषकामध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. फायनल धावसंख्या 78 कारण नाबाद दिले गेलेत आणि सामना जिंकण्यासाठी 79 धावांची गरज असणार आहे. आणि या ठिकाणी आता सन्मान करत आहोत शिवसेना सचिव तसेच चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल हा विशेष सन्मान केला जातोय. चित्रपट सेना अध्यक्ष शिवसेना सचिव आणि ख्यातनाम अभिनेते मराठी सिनेसृष्टीतील सन्मान केला जातोय. सुशांत शेलार सरांचा सन्मान केला जातो आणि त्यांना विनंती असणार आहे या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. सुशांत सर. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि शिवसेनेचे मुंबईतील अतिशय तरुण आणि तडफदार विभाग प्रमुख माझे मित्र कुणालजी सरमळकर यांच्या या
धर्मवीर चषक स्पर्धेसाठी आपण सगळेच जण आतुर असता. गेली 8-9 वर्ष मी या स्पर्धेला येण्याचं भाग्य मला लाभतं आणि आपण सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम हे गेली कित्येक वर्ष कुणालजी यांच्या माध्यमातून होत आहे. आणि क्रिकेट असंच नाही तर 365 दिवस सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणारा शिवसेनेचा कार्यकर्ता हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात 365 दिवस 24 तास कार्यरत असतो. आणि आम्हाला शिवसेना परिवाराला त्यांचा अभिमान आहे की त्यांच्यासारखा कार्यकर्ता हा शिवसेना पक्षाला लाभला. त्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आणि भावी वाटचालीसाठी माझ्याकडनं आणि शिवसेना परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, अगदी बरोबर बोललात. 365 दिवस सर्वांसाठी उपलब्ध असणारा हा कार्यकर्ता आणि म्हणूनच कुणालबाईंची एक वेगळी ओळख आहे. आपल्या उपस्थितीने या क्रीडा स्पर्धेची देखील शोभा वाढताना आपल्याला पाहायला मिळते. ख्यातनाम सिने अभिनेते मराठी सिनेसृष्टीतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर शिवसेना चित्रपट सेना अध्यक्ष या ठिकाणी सुशांत सिलार सर शिवसेना सचिव म्हणून खूप चांगलं काम करतायत आणि नेहमीच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी त्या असेल त्यावेळेला मात्र आवर्जून बोलताना त्यांना आपण पाहतो. कुणाल सरांचं विशेष कौतुक देखील त्यांनी केलं आहे, कारण सातत्याने विविध उपक्रम, जनतेच्या संपर्कात असणारा हा कार्यकर्ता म्हणून संपूर्ण मुंबईभर, मी तर म्हणेल मुंबईत सगळ्यात जास्त इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून होतात त्यापैकी एक देखील कुणालजी सरमळकर हे नाव आहे. पावसाळ्यात इलेक्ट्रिक बाईक ही एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे 3 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा पुरस्कार, अशी ही भव्य दिव्य स्पर्धा. आणि या स्पर्धेसाठी कुणालजी सरमळकर सरांना या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सुशांत सिलार सरांचं या ठिकाणी आगमन झालं. धन्यवाद सुशांतजी, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल. आणि जाऊयात आता आपण मॅचच्या दिशेने. ज्यावेळेला मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आज खास मालवणी तडका आमच्या विनंतीला मान देऊन आज एक दिवस का होईना जसं सुप्रीमो चषकात देखील आवर्जून उपस्थित राहतात, आवर्जून या ठिकाणी साई दर्शनच्या आमच्या भटवडीच्या स्पर्धेत देखील आवर्जून उपस्थित राहिले होते. आणि तशीच विनंती आणि ऑक्सिजन मास्टरच्या स्पर्धेमध्ये देखील राजू बालिकर सरांच्या आवर्जून सर उपस्थित राहिले होते. विनंती असेल माझे अगदी जवळचे मित्र आणि मालवणी समालोचनाचा बादशहा बादल चौधरी सर. धन्यवाद चंदू सर. देव फ्रेंड्स आणि सगळ्यांचा लाडक्या युवा नेतृत्व कुणालभाई रवींद्र सरमळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली धर्मवीर चषक 2025 31वा पर्व आणि आजच्या दिवसातली ही 5वी लढत तुमच्या भेटीसाठी. टॉस जिंकान घेतलो फिल्डिंगचा निर्णय वसीमभाई फॅन क्लब NM रायगड ग्रामीण संघान आणि पहिली बॅटिंग करताना स्काय रायडर भटवाडी संघाची दमदार कामगिरी 5 ओव्हरीमध्ये 78 रन्सांची 79 धावांचा पाठलाग करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी. स्ट्रायकर यांच्या दिशेन आकाश जहांगीर बॉलिंग मार्कवर वैभवचं पहिलं फुल टॉस बॉल कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेटचा पतन. अप्रतिम कॅच होता. मेहुल चेंडूच्या खाली होते. विकेट जरी वैभवच्या नावावर लागलो तरी या विकेटसाठी मेहुलने केलेली कामगिरी ही वाखाणण्याजोगी. परत एकदा ऍक्शन रिप्ले बघा. लोअर फुल टॉस होतो, लॉंग ऑफ क्लिअर करून कव्हर सीमारेषा पार टोलवण्याचा इरादो मेहुल चेंडूच्या खाली आणि एक सुरेख झेल. विकेट नोंद केली जातली वैभवच्या नावावर, पण श्रेय असा मेहुलचा एकाच मालवणी भाषेत म्हटला जाता आईजीच्या जीवार बायजी उदार आणि साशियेच्या जीवार जावई सुभेदार. या एका बॉलवर तरी सुभेदार ठरलो तो वैभव आणि त्या सुभेदारपणाक साथ दिली मेहुलने. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट, बडा ब्रेक थ्रू. ज्या प्रकारे सुरुवात केली होती इनिंगची स्काय रायडर भटवाडी संघान, स्काय रायडर या नावाप्रमाणेच पहिल्या 2 ओव्हरीमध्ये 50च्या जवळपास पोचणारी धावसंख्या,
5 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 100 गाठीत असा वाटत होता भटवाडी टीमची बॅटिंग बघून, पण त्यानंतर या धावसंख्येक लगावलेलो ब्रेक. अजून एक फुल टॉस कव्हरच्या दिशेन. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. गावगाता गजाली आणि बॉब मारता शेजारी. धर्मवीर चषक षटकार. घाऊक स्वरूपात षटकार मारून धावसंख्येची सुरुवात. त्या षटकारापाठोपाठ अजून एका मोठ्या फटक्याचा होतो प्रयत्न, पण गोलंदाजाची वापसी वैभव पाटील कडसून. वैभवने पहिल्याच चेंडूवर मिळवलेली विकेट, आणि ही विकेट खूप महत्वाची होती. आकाश या घाटकोपरच्या खेळाडू पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवणं या स्काय रायडर भटवाडी घाटकोपर संघासाठी आत्मविश्वास दुणावणारा काम. आता काम पहिल्या चेंडूवर केल्यानंतर मात्र षटकार प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनचो, आणि त्यानंतरच्या अजून एका चेंडूवर लांब 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 खूपच लांब षटकार. एकच कॉल, मॅटर सॉल्व. आकाश जहांगीर जरी पहिल्या चेंडूवर बाद झालो तरी त्याच्या बाद होण्याचो खैचोही परिणाम आपल्या टीमच्या कामगिरीवर मी होऊ देऊचंय नाही, तो आत्मविश्वास दाखवताना संघाचो कॅप्टन. 2 षटकार आतापर्यंत अक्षयच्या बॅटमधून, आणि त्यानंतरचो ह्यो वाईड बॉल. या वाईड बॉल बरोबरच 1 फॉर दी ओव्हर ह्यो सुद्धा पंचांचो इशारो. म्हणजे या ओव्हरमध्ये वैभव पाटीलकडे एक अजून बाउन्सर वापरण्याची संधी नसतली. एक मात्र संधी असता एका ओव्हरीत बाउन्सर वापरण्याची, आणि संधी ही चायत बुडायलेल्या बिस्किटासारखी असता. थोडं जरी उशीर झालो तरी चाय, बिस्किट आणि संधी सगळाच गेला समजायचा. आखो टप्प्याचो चेंडू विकेट किपरच्या दिशेन डॉट बॉलच्या स्वरूपात, निर्धावच्या स्वरूपात झालो समाप्त. सुरुवात तर अक्षयने जबरदस्त केली. अक्षय जेका कधीही क्षय नाही असो ह्यो अक्षय, आणि आज अक्षयच्या रूपात संघाची आशा मैदानावर, संघाची अपेक्षा मैदानावर. 5 ओव्हरीत 79 रन करूचत, आणि त्यासाठी कॅप्टनचा मैदानावर रवणं, अस्तित्व दाखवणं गरजेचा. यावेळी बॉलरच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार, माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन. धर्मवीर चषक षटकार. पंचांचो इशारा होईलो. नो बॉल, लायसन्स टू किल. नो बॉल, फ्री हिट. सगळ्यांच्या परिचयाचो हे चेंडू असा. अगदी साध्या सोप्या शब्दात जर सांगूचा झाला तर फ्री हिटच्या चेंडूवर बॅटर
20 धाव फलक. फ्रीडच्या चेंडूवर बॅटर नाबाद असलो तर नाबाद, बाद असलो तरी नाबाद. मालवणी भाषेत एक सुंदर म्हण असा या फ्रीडच्या नो बॉलसाठी. बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. ही फ्रीडचो बॉल, वड्याचो बॉल, पंढरपूरचो बॉल आणि स्ट्रायकर एंडवर अक्षय पवार. धाव संख्या 20 रन्सावर 79 पाठलाग. पहिल्या ओव्हरीचो शेवटचो बॉल घेऊन वैभव पाटील बॉलिंग मार्कवर. फ्रीडचो चेंडू बॅटची कड घेऊन जाणारो. वाया गेलो यो फ्रीडचो चेंडू. असा म्हटला जाता बायकांनी कुंकुवाक, पुरुषांनी चायच्या घोटाक आणि बॅटरने फ्रीडच्या बॉलला नकार देऊचो नसता. ह्यो नकार योगेश कडसून, अक्षय कडसून डॉट बॉल. पहिल्या ओव्हरीची सांगता 20 रन्सावर. विभाग प्रमुख आदरणीय कुणाल भाई रवींद्र सरमळकर यांच्या माध्यमातून या सुंदर देखण्या स्पर्धेचे आयोजन. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या म्हापण या गावचे सुपुत्र असत कुणालजी. श्रीकांत भाईंच्या माध्यमातून सरमळकर घराण्याक समाजकारणाचो, राजकारणाचो मोठो इतिहास असा आणि ती सरमळकर घराण्याची समृद्ध परंपरा कुणालजी तुम्ही सांभाळतात. कधीतरी यवा कोकणात कुणालजींच्या म्हापण गावाक भेट द्या. आई शांतादुर्गाचो आशीर्वाद सरमळकर कुटुंबियांवर आणि कुणालजींवर सदैव असा. माझ्या वालावलीच्या लक्ष्मीनारायणाचो आशीर्वाद सुद्धा कुणालजी तुमच्यावर सदैव रवाचो अशी माझ्या नारायणाच्या चरणी प्रार्थना. कारण एका सुंदर देखण्या स्पर्धेच्या निमित्तान अखंड महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा अनेक संघ या मैदानावर आपलो खेळ दाखवण्यासाठी. 79 पाठलाग. दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल, डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरीच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये रवी गुप्ता दर्जेदार क्षेत्ररक्षण. योगेश पवार पहिलो चेंडू योगेश खेळलो. आतापर्यंत भागीदारी पहिल्या विकेटसाठी चांगली झाली. पहिल्या ओव्हरीत भागीदारी एकूण 20 धावांची एका गड्याच्या मोबदल्यात. आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरीचा पहिलो बॉल. अक्षय पवार आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 18 धावा पहिल्या इनिंग मधल्या. मिलिंद रेडकरच्या फलंदाजीक उत्तर देणारी कामगिरी. अखोटप्प्याच्या चेंडूवर पुलचो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेन. योगेश पवारच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. धर्मवीर चषक चौकार. ते मिस्टेक खूपच भारी पडली. चौकाराचो फटको सीमारेषा पार. योगेशचो पहिलो स्कोरिंग शॉट. धावफलक 2 डझनार 24 रन्सावर. टार्गेट 79. यावेळी अजून एक मोठो फटको. मोठो 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 खूपच लांब आणि पंचांचो इशारो फक्त 1 रन्साचो. शिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही या म्हणीची आठवण करून देणारो एकेरी धावेचो फटको. पण वडापाव ह्या खरा तर राष्ट्रीय अन्न जाहीर करू हरकत नाही. कारण मुंबईतल्या गरीबातल्या गरिबान आणि श्रीमंतातल्या श्रीमंतान सुद्धा वडापाव खाल्लो आणि त्यामुळे जगातल्या सर्वोत्कृष्ट सँडविच मध्ये वडापाव, मुंबईचा वडापाव 3ऱ्या क्रमांकावर. आणि या दरम्यान वडापाव खाण्याची संधी. चेंडू सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार. धर्मवीर चषक षटकार. सतरा 2019 IPLच्या 3 सत्रात हायेस्ट रन गेटरचो किताब ज्यांनी आपल्या नावे केलो त्या खेळाडूची ही जर्सी क्रमांक स्कोरबोर्डवर. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 31 फॉर 1. 10 चेंडू आतापर्यंत समाप्त. 10 पैकी 6 बॉलवर 18 रन अक्षय पवारचे आणि योगेशचे 4 बॉलवर 11 रन. रवी गुप्ताचो चेंडू सोडून दिलो बॅटरने विकेट किपरसाठी. वाईडची अपेक्षा होती पण चेंडू डॉट बॉल समाप्त. बऱ्याच कालावधीनंतर एका निर्धाव चेंडूची नोंद स्कोर शीटवर आणि या डॉट बॉल निशी स्थिरावलेलो धावफलक. ऑफस्टंपच्या बऱ्याच बाहेर जाणारो चेंडू पण 1 ऑक्टोबर 3ऱ्या पंचांकडे घेतलेलो रिव्ह्यूचो इशारो.
मैदानावरच्या पंचांचो डॉट बॉलचो इशारो इलो. कदाचित मैदानावरच्या पंचांनी 1 ऑक्टोबर 2022 नंतर क्रिकेटमध्ये बदललेल्या आंतरराष्ट्रीय नियमांचा वापर केलो. डॉट बॉल ठरवलो, पण बॅटरने तात्काळ हायकोर्टात अपील केला. हायकोर्टाचो डिसिजन काय असा तुमच्या समोर जाहीर होतलो. आपण बघतो देव फाउंडेशन आणि कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून धर्मवीर चषक 2025 आणि कुणालभाईंचा नेतृत्व फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नाही असा येवा कोकणात तुमका सगळ्यांका आग्रहाचा आमंत्रण असा. 4 जुलै रोजी कोकणात जंगी डबल बारी भजनाचो सामनो संदीप पुजारे विरुद्ध गुंडू सावंतबुवा म्हापण गावात 4 जुलै रोजी. आणि हा आयोजन सुद्धा कुणालजी सरमळकर यांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांचो इशारो फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. मैदानावरच्या पंचांची अतिशय सुंदर लाजवाब दर्जेदार कामगिरी. आजच्या दिवसात बरेच निर्णय जे तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यूसाठी गेले आणि त्यातील आतापर्यंतचा पर्सेंटेज या मैदानावरच्या पंचांच्या फेवरमध्ये. अजून एक डॉट बॉल. या निर्धाव सलग 2 चेंडूनिशी 2 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. डेव्हिड वॉर्नरची जर्सी क्रमांक स्कोरबोर्डवर 31 फॉर 1. धावांची गरज. पंचांका विनंती जरा हातातल्या घड्याळाचा सुद्धा तुम्ही वापर करूचो, कारण यानंतर अजून महत्वाचे 2 मोठे सामने बाकी असत आणि ते सामने जास्त ओव्हरींचा घेण्याचं नियोजन असा. डीजेच्या गाण्याप्रमाणेच आता नैनोंके बाण नाही असत तर मैदानावर तुमका बॅटीमधले बाण आणि भात्यातले बाण काढूचे लागतले. त्या बाणांचो वर्षाव करूचो लागतलो. अस्त्र शस्त्र या सगळ्यांचो वापर दाखवतो लागतलो, कारण शिल्लक राहुले 18 बॉल 48 धावांची गरज. कमी चेंडू हातात असत. धावांचा गणित मात्र थोडासा मोठा असा. 18 चेंडू आणि 48 धावांचा इक्वेशन विजयासाठी. तिसऱ्या ओव्हरीत बॉलिंग मार्कवर जतन ठक्कर. हे पहिलो चेंडू जतन ठक्करचो हलक्या हातान खेळून काढलो. हलक्या हाताचे फटके कोकणात काही नांगरणीच्या भाषेतले शब्द असत मौशित आणि खर्शीत, आणि त्याच्यातलो मौशित या मालवणी कोकणी शब्दाची आठवण करून देणारो ह्यो हलक्या हाताचो फटको 32 धावसंख्येवर घेऊन जाणारो. 32 फॉर 1 टार्गेट 79. तिसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल जतन ठक्करचो ज्यांनी खर्च केलो. पहिल्या बॉलवर 1 रन अक्षयसाठी आणि त्यानंतरचो वेगवान चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होतो. बॅटच्या मधोमध न येता चेंडू थोडंसं स्टिकर एरियाकडे. योगेश पवारच्या बॅटमधून बाहेर पडलो. सिंगल जो संघाक घेऊन जातलो 33 रन्सावर. 33 धावा 33. तिरयेचो डबल गेम असा मालवणी कोकणीत ज्या आकड्याचा वर्णन केला जाता. 79चा टार्गेट असा आणि आता अक्षय आणि योगेश एका थोडे मोठे फटके मारूचे लागतले, कारण धावांचा गणित खूप मोठा बदलणारा यो आखू टप्प्याचो चेंडू. हुकचो फटको. किती धावा या चेंडूवर इले. पंचांचो इशारो परत एकदा फक्त 1 रनचाचो. आधीच उल्हास आणि त्याच्यात फाल्गुन मास अशी थोडीशी कामगिरी. धावांची गरज असा, षटकारांची गरज असा, मात्र वारंवार मोठे फटके एकेका धावेंसाठी जातात. यावरसून तुमका कळताला तुमच्या स्टान्समध्ये थोडंसं बदल करणं गरजेचं असा. थोडंसं क्लोज स्टान्स तुमका वापरूचो लागत अशा घोषित. मैदानावर खेळपट्टीवर कामगिरी करताना ड्राईव्हचो फटको लॉंगऑफच्या दिशेन कार्पेटच्या सहाय्यान मारलो फटको फक्त 1 केरी धावेसाठी. बदललो धाव फलक या 1 केरी धावेनिशी. 79चो पाठलाग. रन झाले 35. तिसऱ्या ओव्हरीचे शेवटचे 2 बॉल बाकी. 4 बॉलवर फक्त 4 सिंगल. पत्त्याच्या खेळामध्ये एक्याक जास्त महत्व, पण क्रिकेटच्या मैदानावर धावांचो पाठलाग करताना एक्याचा महत्व थोडासा कमी. 4 बॉलवर 4 एक्के. थोडंसं दबाव झुगारण्यासाठी मोठ्या फटक्याचो घेतलो सहारो. फिल्डर चेंडूच्या खाली. विकेटचा पतन करू गेलो नरकासूर आणि तयार झालो संकासूर. डीजे थँक्यू. काही सन्मान आहेत ते आपण या ठिकाणी घेत आहोत. सर्वप्रथम भक्ती भोसले मॅडम विभाग प्रमुख, आपणास विनंती असेल आपण काही सन्मान करायचे आहेत.
शिवसेना महिला शाखा प्रमुख शाखा क्रमांक 87 सुधा कहर मॅम यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। भक्ती मॅडमला विनंती असेल आपण या ठिकाणी विशेष सन्मान करायचा आहे। महिला शाखा प्रमुख सुधा कहर मॅडम यांचा देखील या ठिकाणी यांचा सन्मान केला जातोय। या स्पर्धेची आठवण म्हणून कहर मॅडमचा हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। त्यांच्या समवेत बरेचशा कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। हा एकत्रितपणे सन्मान इकडे होणार आहे। आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिला धर्मवीर चषकासाठी, त्याबद्दल हा विशेष सन्मान आपल्या इकडे केला जातोय। आणि त्यानंतर नैना शिंदे मॅडम शिवसेना शाखा प्रमुख 93 आपलाही विशेष सन्मान केला जाणार आहे। धन्यवाद सर। एक मिनिट, एक सन्मान आहे आणि आता सन्मान केला जातोय नैना शिंदे मॅडम यांचा। शिवसेना शाखा प्रमुख शाखा क्रमांक 93 नैना शिंदे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। नैना शिंदे मॅडमचा सन्मान केला जातोय एकत्रितपणे। त्यानंतर संतोषजी वारेकर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। शिवसेना समन्वयक संतोष वारेकर साहेब यांचाही विशेष सन्मान इकडे होतोय। संतोषजी वारेकर साहेब, या वारेकर साहेब आपला सन्मान केला जातोय। मॅच ही तेवढी चांगली रंगली आहे। बादल सरांकडे देखील आपण जाणार आहोत, त्या अगोदर वारेकर साहेबांचा विशेष सन्मान। ओ टू कॉम्बॉक्स। 12 चेंडू 43 धावांची गरज। 12 चेंडू आणि 43 धावा, शिल्लक चेंडू आणि आवश्यक धावांचा गणित यामध्ये बराचसा अंतर असा। आणि ह्या अंतर मतमोजणीत जसा शेवटच्या फेरीमध्ये पिछाडी भरून काढली जातात तशी पिछाडी भरून काढण्यासारख्या 12 चेंडू आणि 43 विजयाचा इक्वेशन। सावंतवाडीच्या दादा मडकईकरांची एक सुंदर मालवणी कविता असा, पावडर लायसर बाजारू लागलो। जर बाजार करूचो असात तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करता नये आणि टार्गेट पर्यंत पोचायचा असात तर ओव्हरी संपापर्यंत वाट बघता नये। 12 चेंडू 43 धावांची गरज, 79चा टार्गेट आणि चौथ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू, पंचांचो इशारो इलो वाईड बॉल। वाईड आणि त्या वाईड बरोबरच 1 बाउन्सो इशारो सुद्धा। 1 बाउन्सो इशारो पहिल्याच बॉलवर वाईड बॉलसाठी बॉलरच्या विरोधात जाणारो। त्यानंतर जो पहिलो बॉल वापसी तर खूप सुंदर कौतुक असा आदर्शचा। पहिलो चेंडू आदर्श या नावाक न शोभणारो, पण त्यानंतर तो चेंडू मात्र त्याच्या नावाक शोभणारो। डॉट बॉल बदलला इक्वेशन। 11 चेंडू आणि 42 धावा। सध्या सुद्धा आता सुद्धा ह्यो सामनो दोनही बाजून समान संधीवर। सामन्याचो तराजू दोनही बाजून झुकलेलो, पण यावेळी अक्षय पवार सेट बॅटर मोठ्या फटक्याच्या नादात विकेट किपरच्या हाती एक साधो सोपो झेल देऊन तंबूच्या दिशेने 37 फॉर 3। विशेष सन्मान आम्ही करत आहोत। आणखी एक स्वामी यादव साहेब शिवसेना शाखा क्रमांक 82 या ठिकाणी स्वामी यादव यांचं आगमन झालंय। स्वामी यादव साहेबांचा देखील सन्मान आम्ही इकडे करतोय। एरुणकर साहेबांना विनंती असेल आपण स्वामी यादव यांचा सन्मान करायचा आहे। एरुणकर साहेब आपणास विनंती असेल धर्मवीर चषकामध्ये स्वामी साहेबांचा सन्मान करायचा आहे, जे या ठिकाणी उपस्थित राहिले। स्वामी यादव यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। पुन्हा एकदा घेऊन जातोय। अगदी मुंबईकरांना भुरळ घातली आहे जशी सुप्रीमोमध्ये। आणि आमचे किरण सरांचा मी आभारी आहे की 2 वर्ष झालं किरण सर म्हणतायत की बादल सर आपल्याला पाहिजेत, बादल सर। किरण सर एकदा त्यांच्याकडे पहा। तर आज बादल सर आलेत आणि लीला सर देखील तेवढेच खुश झालेत आणि मुंबईकर बरेच जण चर्चा होती तब्येत मॅचच्या दिशेने। किरण सर खरोखरच लाख लाख आभार, कारण आमच्यासारख्या खेडेगावातल्या छोट्या छोट्या कॉमेंटेटरांची तुम्ही आठवण काढणं, त्यांना सन्मानान बोलावणं, मुंबईसारख्या मायानगरीमध्ये
ज्या मायानगरीमध्ये मराठी भाषा मागे पडता अशी भीती वाटा होती, त्या मायानगरीमध्ये मराठीची एक बोलीभाषा मालवणी भाषा एवढ्या मोठ्या स्पर्धेत तुमच्यासमोर सादर करण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी माका दिलात. धन्यवाद कुणाल भाई, अगदी मनपूर्वक लाख लाख तुमचे आभार असत. 1-21 आणि 5-25 तुमका परमेश्वरान आई शांतादुर्गान मिळवून देऊन दे आणि तुमचा सगळ्यांचा घरभरान दार वतान दे. घरभरान दार वत्ताला या खरा असा, पण सध्या मैदानावर कोणाचा घर भरताला आणि कोणाचा दार वत्ताला. टेनिस क्रिकेटचा आणखी एक बादशाह खेळाडू उस्मान पटेल मैदानावर प्रवेश करतो झालेलो. टेनिस क्रिकेट सध्या ज्या एका मोठ्या उंचीवर पोचला, त्या उंचीवर पोचवण्यामागे या माणसाचो सुद्धा मोठो आणि मोलाचो वाटो असा. उस्मान पटेल ज्याचा नाव असा. चौथ्या ओव्हरीचो शेवटचो बॉल, सांघिक धावसंख्या स्थिरावली 39 रन्सावर 39. शेवटचे 7 चेंडू बाकी आणि या 7 चेंडूत खूप मोठा टार्गेट बाकी. ज्या प्रकारे फलंदाजी केली, सुरुवातीक धावांचो रतीब घातलो. घाटकोपरच्या बॅटरनी मोठ्या समोरच्या टीमच्या नावाचो दबाव न घेता सलामीसाठी दर्जेदार कामगिरी केली. कौतुक करूचा लागात भावेश शेलार ज्यांनी 14 बॉलमध्ये केलेले 23 रन आणि निमिष रेडकर ज्यांनी 11 बॉलमध्ये केले 43 रन. या दोघांच्या जोरावर 78 रन्सांचो पाठलाग आणि त्या पाठलागाचो पाठलाग करताना NM रायगड ग्रामीण संघ शेवटच्या 6 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. 6 चेंडू आणि 40 धावा. कुणालजी खरोखरच या सुंदर देखण्या स्पर्धेत तुम्ही आमच्यासारख्या मालवणी कॉमेंटेटरांका बोलावणार, त्यांना संधी देणार. ही मालवणी भाषा या यूट्यूबच्या माध्यमातून, प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणार. त्यासाठी तुम्ही दिलेला योगदान, तुम्ही केलेला सहकार्य ह्या लाख मोलाचा. मालवणी भाषेच्या इतिहासात, समृद्ध इतिहासात कुणालजी सरंबळकर आणि धर्मवीर चषक ह्या नाव सुद्धा नक्कीच सुवर्ण अक्षरान लिहिला जातला. 5 बॉल शेवटचे शिल्लक, 40 धावांची गरज. चंदू शेट्टे सरांचे सुद्धा मनपूर्वक आभार असत. या धर्मवीर चषकाच्या कॉमेंट्रीसाठी वर्षभर चंदू सर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आणि माका या वर्षी मिळालेली ही संधी. चंदू सर, खरा तर ही माझ्यासाठी संधी असा परमेश्वरान दिलेली. धन्यवाद. मैदानावर षटकाराची संधी, पण या षटकाराक थोडंसं उशीर झालो. थोडंसं नाही, खूपच उशीर झालो. षटकारानंतर बदललो धावफलक आणि धावसंख्या स्थिरावली 45 रन्सावर. 79चो पाठलाग, 45 धावफलक. शेवटच्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. वाईडी शिवरकर अपस्टमच्या बरोच बाहेरून विकेट किपरच्या दिशेन. शेवटच्या फक्त आता 3 चेंडूंचो खेळ आणि 34 धावांची गरज. विजयाची फक्त औपचारिकता बाकी. औपचारिकता म्हणजे काय? औपचारिकता म्हणजे फॉर्मॅलिटी. पण ही फॉर्मॅलिटी सुद्धा मालवणी भाषेत जरा वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितली जाता. 3 चेंडू आणि 34 धावा आणि त्यानंतरचो ह्यो चेंडू पॉईंटच्या दिशेन विकेटचा पतन आणि आता फक्त फॉर्मॅलिटी रावली 2 चेंडू आणि 34 धावांची. पवन केने, विनंती असेल MUCC ओरिसा टीमचे कॅप्टन पवन केने, आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. अर्षदने टिपलेलो हे सुंदर जेन बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेन. विजयाची फक्त औपचारिकता बाकी रावली. औपचारिकता म्हणजे काय तर मालवणी भाषेत औपचारिकता कशी सांगितली जाता? मुलगी बघून झाली, मागणी घालून झाली, पसंत करून झाली, साखरपुडो झालो, होवळकी झाली, हळद लागली, निमाचून काढून झालो, माळे काढून उभी केली, फक्त माळ घालूची बाकी. आणि विजयाची माळ फक्त घालणं बाकी असा. स्काय रायडर भटवाडी संघाचा कौतुक असा. भटवाडी घाटकोपरच्या या खेळाडूंनी रचलेलो इतिहास या स्पर्धेत, धर्मवीर चषक 2025 या स्पर्धेत खेळण्याचा स्वप्न सुद्धा बऱ्याच संघांनी बघितला. त्यापैकी निवडक 16 संघांका या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आणि या पहिल्याच प्रयत्नामध्ये संधीचा सोना करताना स्काय रायडर भटवाडी संघ समोर वसीमभाई फॅन क्लब NM रायगड ग्रामीण सारखो एक मातब्बर तगडो संघ. पण या संघाविरुद्ध जी भागीदारी झाली भावेश शेलार आणि निमिष रेडकरची, या दोनही खेळाडूंचा कौतुक करूचा लागात. काय दर्जेदार कामगिरी होती निमिषची. आणि निमिष या शब्दाचा अर्थ सुद्धा किती सुंदर असा. डोळ्यांची पापणी लावून ती परत एका जागेवर येण्यासाठी जेवढो कालावधी लागता तेका निमिष म्हटला जाता. पण मैदानावर संपूर्ण इनिंग गाजवली निमिषने. संपूर्ण इनिंगमध्ये आपल्या नावाचो वर्चस्व गाजवलो निमिषने
आणि निमिषच्या 43 धावांच्या जोरावर स्काय रायडर भटवाडी संघ या दर्जेदार स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विजयश्री प्राप्त करून आपल्या संघासाठी दुसऱ्या फेरीचे दरवाजे उघडताना अभिनंदन स्काय रायडर भटवाडी आणि स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल वसीम भाई फॅन क्लब NM रायगड ग्रामीण संघ तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमका भविष्यासाठी शुभेच्छा. पहिला मॅन ऑफ द मॅच कोण आहे तिन्ही कळवा. तोपर्यंत पहिला टॉस होईल. पवन केने उपस्थित आहेत. मी भावेश शेलर यांना विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचं आहे आणि तिन्ही मॅन ऑफ द मॅच कळवा. सर मॅडम मॅन ऑफ द मॅच तिन्ही कळवा. मेहुल फिल्डिंगमध्ये मेहुल, बॅटिंगमध्ये अक्षय पवार, पराभूत संघामधील आणि विजयी संघामधील निमिष रेडकर. आपण सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि दोन्ही कॅप्टन भावेश या लवकर. पवन केने पहिला टॉस होईल आणि टॉस झाल्यानंतर आपण तिन्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत म्हणजे दोन्ही टीम रणनीती बनवल्या जातील. या ठिकाणी गौरवजी दुबे आणि महिला विभाग प्रमुख भक्ती भोसले मॅडम या ठिकाणी आहेत. भावेश या लवकर. हा बाकी तिघांनी निमेश, मेहुल आणि त्याचबरोबरने अक्षय पवार आपण देखील यायचं आहे. महत्वाची मॅच क्वार्टर फायनलची मॅच आहे. MUCC ओरिसा पवन केने आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्काय रायडर भटवाडी. काय ते बघा तर टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल पवन आणि समाधानी आहात पहिल्या मॅचच्या परफॉर्मन्स विषयी? नक्कीच खूप चांगला परफॉर्मन्स झालेला आहे आणि समाधानी आहे मी. क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. क्षेत्ररक्षण म्हणजे पहिली बॅटिंगसाठी तुम्ही स्काय रायडरला आमंत्रित करण्यात आलंय.